नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळ झालेली 8-9 वाजता. काय करणार, माहेरी असाच कंटाळा येतो. सासरी तर उठावंच लागतं, आपलं जे रुटीन आहे ते आहे, पण इथं चालतं ना टाईमपास. अरे मग चहामध्ये शंकरपाळे भिजवून खाल्ले. मला असेच आवडतात. एकतर दिवाळीतच खायला भेटतं, पण भेटले एक पॅकेट, माझ्या नवऱ्याने आणलं होतं, मग ते खाते. विश्वामसाठी नाश्ता बनवला, उपमा. मग ते बाजारातून वाटाणे आणलेले ते जरा उकडून घेतले आणि मग फोडणी दिली. वाटाणे, कांदा, मिरच्या, कढीपत्ता आणि मग त्यात भाजलेला रवा टाकला, तो पण फ्राय करून घेतला. काही जण डायरेक्ट पाणी टाकून मग त्याला उकळी आली की मग रवा टाकतात, असा थोडा थोडा. दोन्ही पण पद्धती आहे उपमा करायच्या आणि दोन्ही पण छान होतं, तसं काही नाही. मग रवा भाजून घेतला, त्यात पाणी टाकलं, हलवलं आणि झाकण ठेवलं. असं पण छान होतं, तसं पण छान. जे आपल्याला जितका टाईम असेल तसं जमल तसं. हा बघा उपमा. इकडचा रवा जरा वेगळाच आहे. मग आम्ही दोघं लुडो खेळत बसलो दुपारी. आता त्याला कोणी टाईमपास नाही आहे, मग मला खेळावं लागतं. बाबा खेळतात. ऊन तरी इतकं आहे, त्याला कुठं पाठवता येत नाही आणि पोरं पण आता घरी येत नाही आहे खेळायला, ऊन जास्त आहे. कोणी आपल्या पोरांना पाठवत नाही कुणाच्या घरी. पाऊस सांगितलं पण पावसाचं काहीच नाही. मग खरबूज खाल्लं. दुपारी शॉर्टकट खिचडी बनवली. वरती पत्रा असल्यामुळं खूप गरम होतं आणि स्वयंपाक करायला तर बापरे. शॉर्टकट खिचडी बनवली. हे माझ्या मम्मीने काहीतरी खिचडी मसाला आणला, म्हटलं ट्राय करून बघू. ती खानदेशी असल्यामुळं ते खानदेशी काही दिसलं की घेऊन येते. इकडं डाळ, सगळ्या डाळी मिक्स आणि तांदूळ भिजत ठेवले. इकडं फोडणी दिली. उरलेले वाटाणे ते सकाळचे, बटाटे. वाटाणे आणि बटाट्याशिवाय काही खिचडी वाटत नाही त्याने एकदम. आणि टोमॅटो पाहिजेच. मस्त फोडणी देऊन घेतली. हळद टाकली. फ्राय केलं आणि टोमॅटो चांगले मऊसूत होऊ द्यायचे. आणि मग हा खिचडी मसाला, म्हटलं चला टाकून बघू. खिचडी मसाला आहे, नाहीतर काय खिचडीत अंबारी मसालाच टाकायचो आम्ही. मग कुकर लावला, मग शिट्टी होऊ दिली. म्हटलं बघू आता. आणि मग काय खिचडी अशी झाली मस्त. पण त्या खिचडी मसाला खूप छान खिचडी झाली.